तर आज या ठिकाणी माननीय श्री संपतराव सर्जेराव गाडे पाटील साहेबांना या इलेक्शन मध्ये भरघोस मतांनी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल आपण सर्वजण त्यांना अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। तर एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माननीय श्री संपतराव गाडे पाटील साहेबांसाठी। आणि आता तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी श्री माननीय संपतराव सर्जेराव गाडे पाटलांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि पक्षातर्फे दिलेल्या भेटवस्तू स्वीकाराव्यात। संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा। संपत, अभिनंदन। आमचं स्वप्न पूर्ण झालं। माझा संपत आज आमदार झाला। गाडे पाटील घराण्याची शान वाढवली आणि त्यामुळं आज गाडे पाटील घराण्यातील प्रत्येक व्यक्तीनं याच्यावरून पैसे ओवाळायचे आणि तो सगळा पैसा आपल्या पक्षातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला वाटण्यात येईल। आणि हो, राहिलेला सगळा पैसा दान करण्यात येईल असं मी जाहीर करते। आजी, जानू, नको रडू जानू, विश्वास ठेव। आजी पूर्वीसारखी ठणठणीत बरी होऊन घरी येईल बघ। तुला खरं सांगू का आरती, मला ना असं आठवतच नाहीये की आतापर्यंत मी माझ्या आजीला कधी असं उदास बसलेलं किंवा ती खंगली आहे, सतत माझं हे दुखतंय ते दुखतंय असं बोलताना पाहिलंय। असं कधीच झालं नाहीये अगं। आणि आज अचानक अशी बेशुद्ध पडली आणि आता हॉस्पिटलमध्ये। आरती, तिच्या मनात काही साचलं असेल का जे ती कोणाशीच बोलू शकली नाही? हा, असं काही असेल का? का तिच्या खाड्यात काही वेडवाकडं आलं असेल? पण असं झालेलंच नाहीये। इथे आल्यापासून आजीने बाहेरचं काहीच खाल्लं नाहीये अगं। तिला ना कधी असं ती म्हणालीच नाही की तिच्या छातीत दुखतंय किंवा तिला कधी बीपीचा त्रास होता, असं काहीच नव्हतं अगं तिला। मग आज अचानक असं कसं? जानू, आरती, मला ना काही कळत नाहीये आरती। आणि मला ना माझ्या आजीने माझं बाळ बघायला हवंय ग। जानू, बस बस बस, रडू नको आता, रडू नको। हे बघ, तो आहे की नाही, असं समज का देवानं तुझं ऐकलंच आहे खरंच। हे बघ, देव आपल्या लेकरांचं नेहमीच ऐकतो ग। मग आता नाही ऐकणार का तुझं तो? आणि हे बघ ना, आज आजीला जेव्हा त्रास झाला एवढा, तेव्हा नेमकं जयंतदादा इथं होते की नाही? एरवी या टायमाला जयंतदादा नसतात ना घरात, पण आज होते। म्हणजे देव नक्कीच आजीकडे बघतोय। तू नक्कीच आजीची काळजी घेईल ग, तो बरं करल आपल्या आजीला, विश्वास ठेव जानू। हे बघ, मी तुला सांगू, माझी आई काय म्हणते का, गरोदर बाई जो काही विचार करत असेल, मग तो चांगला असो वाईट असो, ते समजा तिचं बाळ ऐकत असते ग। पोटातलं बाळ ऐकत असते जानू। मग आपल्या बाळाला त्रास नको व्हायला ना, नको ना? मग तू असा वाईट वांगाळ विचार करू नको। आपली आजी बरी होणार आहे। हा, तू 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 आराम कर। हा, तुला काय तर खायला आणू का? नाही नको, माझी इच्छा नाहीये अगं। जानू, अगं ते फोन करतीलच की आपल्याला, सांगतीलच की, आणि सगळं चांगलंच होणार आहे। हा,
बरं खायला राहू दे, तू तू आराम कर, जरा पडून राहा, बरं वाटेल तुला आपल्या बाळासाठी. जानू चल आराम कर. हा आरती अगं नो, आराम कर ग. चल पण आता एक शब्द बोलायचा नाही. मी सांगते ना, आराम कर ग. चल. आरती, पण जर का कुणाचा फोन आला तर मला उठावशील ना? मी सांगते की ग, नको काळजी करू. चल बस. झोप बघू अशी. दळवे, मिस्टर दळवे. काका, हो. त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात का तुम्ही? हो करतो आता. आणि या काही टेस्ट आहेत त्या इथेच होतील आणि याचंही पूर्ण बिल पे करावं नाही, लागेल. त्याची काळजी नका करू तुम्ही. पण मला सांगा, सासूबाई लवकर बऱ्या होतील ना? आता लगेच काही सांगू शकत नाही, त्यांना शुद्ध कधी येते यावर डिपेंड आहे. ओके, आलोच मी. थँक्यू डॉक्टर साहेब. काय नुसती रडारड चालली आहे यांची. आणि या हॉस्पिटलचे डॉक्टर एकावर एक टेस्ट सांगतायत, काय बिलं वाढवतायत. ते बिलं बघून माझं BP वाढतंय, त्याचं कोणाला काही नाही. बाबा, आजी माझ्याकडे राहायला आल्या होत्या, त्यांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे तुम्ही प्लीज पैशांची अजिबात काळजी करू नका. आजीच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन. आणि काका, अहो जयंत एकटाच नाहीये. आजीच्या ट्रीटमेंटमध्ये मी पण थोडा हातभार लावीन ना. मी कुठूनही पैसे गोळा करेन काका, पण तुम्ही या सगळ्याची नका काळजी करू खरंच. सिद्धू, जयंत, तुम्ही दोघांनी आईच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली, याबद्दल खरंच मी आभारी आहे तुमचा. नाही, फॉर्मॅलिटी नाही, खरंच सांगतो. पण माझ्याकडे आहेत पैसे, खरंच. माझ्या फंडातले काही पैसे मी बाजूला काढून ठेवलेत ना, ते मी आईच्या उपचाराकरता वापरू शकतो. आणि समजा गरज लागली तर तुम्ही लोक आहातच ना. अरे, मी हक्कानं सांगेन तुम्हाला दोघांना. पण आता तरी माझ्या आईच्या उपचारांचा खर्च मलाच करू द्या.